अरे अक्षय, तुम्ही दोघं इकडे अचानक? बसा ना, मी पाणी घेऊन येते. कशा आहात? मी मस्त, तुम्ही? बसा. बसा, मी चहा ठेवते. हो ती जाता येईल मदत कर जा. हो, मी काही तर कामाला नाही आलीये. करू दे ना त्यांचं त्यांना. मी नाही जाणार हं करायला. तुम्हाला एवढंच वाटतंय तुम्ही जा. हे घ्या ताई. आणि चहा नको आम्हाला, कारण मी चहा नाही पीत, कॉफीच घेते ना मी. थोडा तरी घे ना. नाही नाही, मी नाहीच पीत. बरं ठीक आहे, बस तू, मी अक्षयसाठी चहा घेऊन येते. हे घे अक्षय. बाकी मुलं कशी आहेत? सगळे मजेत आहेत. कोणाला तरी घेऊन यायचं ना दोघांनी. अहो नाही ना, ते समर कॅम्पला गेलेत ना, सो त्यामुळे नाही आणलं. अहो काय तुम्ही ताई तुमचा अवतार करून ठेवलाय असा गावठी सारखा, साडी अँड ऑल. काय तुम्ही असे मुलांना संस्कार देणार आहात का? अहो आत्ताच्या काळामध्ये कसं मॉडर्न राहिलं पाहिजे, जशी मी राहते तशी. म्हणजे मी माझ्या मुलांना पण असेच मॉडर्न संस्कार देते. काय बोलतेस? मी काय बरोबरच बोलतेय. आणि हे घ्या, तुमच्यासाठी गिफ्ट आणले. ह्याच्यामध्ये वेस्टर्न ड्रेस आहेत आणि हेच घाला तुम्ही. हे असं टिपिकल नका राहू. काही गरज नाहीये, ते तुझ्याकडेच ठेव. हा असा अपमान करायचा होता तर यायचं तरी कशाला? आणि राहिला प्रश्न माझ्या मुलांना संस्कार देण्याचा. तुझ्या माहितीसाठी सांगते, मी आणि अक्षय लहानाचे मोठे ना आईच्या पदराखाली झालो आहोत. आईचा पदर म्हणजे आमच्यासाठी मायेची ऊब होती आणि तेच संस्कार आहेत माझ्यात सुद्धा. आणि मी साडी नेसते म्हणजे मी टिपिकल आहे असं होत नाही, कारण मला सुद्धा माझ्या मुलांना माझ्या पदराची ऊब द्यायचीच आहे. हा पण तुला तसं नाही करता येणार, कारण तुझ्याकडे तो पदरच नाहीये, नाही का? हो, तुम्ही येताय का मी एकटी जाऊ? जातो. एवढा अपमान पुरेसा झाला. मी काही का अपमान सहन करायला नव्हते आले. यायचंय तर या, नाही तर राहू देत, मी निघाले. अगं दीप्ती, कशी अशी आहे रे ही? दे ग ताई, असू दे. मग तिच्यासाठी सॉरी बरं का. तू एक काम कर, मला भूक लई लागली, तू झुणका भात मस्तपैकी बनव. हो बस, मी करते.